की मी आणि समाज एकच आहे, मी आणि हा भारत एकच आहे, हे जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत अशी परिस्थिती राहील आणि म्हणून त्या दिशेने वाटचाल होईल. दुसरा एक छोटासा मुद्दा आणखीन म्हणता येईल की या विचारांच्या बद्दल मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम नसलेले लोक आहेत. अदम्य विश्वास आहे. जर त्यात काही कमतरता असतील तर त्या दूर करण्याचं आमचंच दायित्व आहे. पण हाच विचार श्रेष्ठ आहे अशा प्रकारची एक श्रेष्ठत्वाची भावना ही निर्माण करण्याची आवश्यकता होती. आणि म्हणून या चिंतनाबद्दलचा एक ज्याला म्हणता येईल की एक वैचारिक प्रतिबद्धता आहे, आयडिओलॉजिकल कमिटमेंट आहे. या विचारांसाठी माझं जीवन आहे असे मानणारे लोक उभे करायला लागतील. आणि म्हणून दुसरा एक दृष्टिकोन ठेवून या कामाला प्रारंभ झाला. आणि तिसरा एक छोटासा विषय राहिला की समाज जीवनामध्ये ज्या प्रकारच्या एक व्यक्तिगत जीवनामधल्या शुद्धतेची आवश्यकता असते अशा प्रकारचे शुद्ध आचरण असलेले लोक. त्यामध्ये मी फार वेगळा संदर्भ न देता फक्त एक म्हणेन की या देशाला कधीच बुद्धिमंतांचा अभाव नव्हता. या देशाला कधीच साधन संपन्न लोकांचा अभाव राहिला नाही. अभाव जर राहिला असेल तर अशा प्रकारच्या विचारांसाठी सर्व प्रकारचं आपलं जीवन लावलं पाहिजे आणि समाज जीवनामध्ये शुद्ध आचरणाच्या आधारावरती उभं राहिलं पाहिजे. हा एक कमतरता होती, ही कमतरता दूर करण्याची आवश्यकता होती. संघाने त्या दिशेने पण काही प्रयत्न केलेले आहेत. आणखीन एक छोटासा मुद्दा याच्यातला आहे की राष्ट्रीय संसद संघाने वाटचाल करताना प्रश्न निर्माण करणारे उभे नाही केले. तर संघाने म्हटलं की जर प्रश्न आमचे आहेत तर याचं उत्तर सुद्धा आमच्याकडे आहे. मनामध्ये प्रश्न निर्माण झाले पाहिजेत तर त्या प्रश्नांच्या समाधानाच्या दिशेने वाटचाल प्रारंभ करता येईल. आणि प्रश्न आमच्याकडे आहेत आणि समाधान दुसरीकडे कुठेतरी आहे असं होणार नाही. प्रश्न भारताचे आहेत, उत्तर अमेरिकेत सापडणार नाही. प्रश्न भारताचे आहेत, हिंदू समाजाचे आहेत, ते हिंदू समाजाच्या बाहेर हिंदू समाजाच्या प्रश्नांना उत्तर सापडणार नाही. आणि म्हणून प्रश्न इथे आहेत आणि प्रश्नांचं उत्तर सुद्धा इथेच शोधण्याची आवश्यकता राहील. यासाठी बाहेर कुठे जाण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारचा विचार करण्याची आवश्यकता. काल एका ठिकाणी वाचताना जॉर्ज बर्नार्ड शॉचं एक वाक्य वाचण्यात आलं. जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणत असत की या देशामध्ये समाजामध्ये असे लोक आहेत की जे परिस्थिती बघतात आणि प्रश्न विचारतात, हे असं का? बर्नार्ड शॉ पुढे म्हणतायत, मी आता माझ्या स्वभावाची रचना केलेली आहे की मी जे अस्तित्वात नाही त्याचं स्वप्न बघतो आणि प्रश्न विचारतो, असं का नाही? मला असं वाटतं की अशा प्रकारची समाजाची मानसिकता आणि रचना उभी करण्याची आवश्यकता संघाने समजली आणि संघाने त्या दिशेने काही वाटचाल प्रारंभ केली. संघाच्या 80 वर्षाच्या वाटचालीचे अनेक उदाहरणं सांगता येतील. पण आपण सर्व इथे प्रबुद्ध मंडळी, अनेक गोष्टींचं वाचन करणारी मंडळी आहोत आणि त्यामुळे अनेक प्रकारची माहिती विविध मार्गाने आपल्याकडे येते असते. आणि आजच्या आधुनिक कालखंडामध्ये इंटरनेट वगैरे ही सगळी सोय उपलब्ध आहे. त्यातूनही अनेक गोष्टी लोक माहिती करून घेत असतात. पण त्यामुळे मी त्या माहितीमध्ये फार आत खोलात न शिरता मी एक मूलभूत एक जी संघाची जी कल्पना होती त्या विचाराला धरून हे काम प्रारंभ झालं. त्या दिशेने गेल्या 80-85 वर्षामध्ये काही वाटचाल केली. आणि एवढं निश्चितपणे सांगता येईल की हा मार्ग जो संघाने स्वीकारलेला आहे हा मार्ग 100% 100% बरोबर आहे अशा प्रकारचा अनुभव देणारी अनेक घटना या देशामध्ये घडतात. या एका अशा छोट्याशा प्रास्ताविकांतून मी आपल्यासमोर काही भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जसं आयोजकांनी सांगितलं की थोडी प्रस्तावना मला करावी, मी आपल्यासमोर ठेवली आहे. आणि त्यानंतर आपल्याला काही कोणाला विचारायचं असेल तर विचारता येईल. त्या विचारांच्या त्या प्रश्नांच्या आधारावरती काही आणखीन माहिती देता येईल. अन्यथा प्रस्तावना म्हणून एवढं पुरे आहे. दोन कॉर्डलेस सभागृहामध्ये आहेत. कोणाकडे हात वर? कोणाला प्रश्न विचारायचा ते पुढे येऊन कॉर्डलेस घेऊन विचारायला हरकत नाही.
यांनी एक प्रश्न विचारलेला आहे, आहेत सभागृहामध्ये. हा साहेब बोला. डॉक्टर वीरेंद्र गोडबोले, डायरेक्टर IMDR. मला जोशी सरांना एक प्रश्न विचारायचा आहे, पण थोडासा अनरिलेटेड आहे. संघाची एक बेसिक कन्सेप्ट आहे की अखंड भारत पाकिस्तान आज अराजकतेच्या दिशेने चाललाय आणि एक रिलिजियस एक्स्ट्रीमिझम दिशेने तो देश गाळत चाललेला आहे. तर कृण्वन्तो विश्वम आर्यम म्हणजे विश्व आर्यमय करा ही कल्पना मला पूर्णपणे मान्य आहे, पण एक प्रॅक्टिकल तडजोड म्हणून संघाने अखंड भारताची कन्सेप्ट सोडून द्यावी, कारण नाहीतर पाकिस्तानचं ओढणं आपण जर गळ्यात घेतलं तर आपणच गाळात जाऊ असं मला वाटतं. याच्यावर आपली मतं सांगा. सोडून द्यायला फार सोपं आहे, काही कठीण नाही त्यात. पण असं आपण काय काय सोडणार आहोत याचा विचार केला पाहिजे. जगामध्ये नेहमीच अशा दुष्ट शक्ती राहिलेल्याच आहेत आणि सद्विचारांना नेहमी अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो मनामध्ये भाव आहे, मी भीती म्हणत नाही पण अनुभव सांगतो, म्हणून तुम्ही अनुभवाच्या आधारावरतीच प्रश्न विचारलाय की अखंड भारताची कल्पना करून आपण आणखीन एक नवीन संकट तर घेत नाही आहोत. स्वाभाविक आहे असा विचार मनामध्ये येणं, पण आपलं जे आहे ते विसरता कामा नये. ते मिळवण्याकरता प्रयत्न करत राहणं हाच समाजाचा पुरुषार्थ आहे. त्यामुळे हा विचार जिवंत ठेवण्याची आवश्यकता आहे. पूर्णत्वाला केव्हा येईल तेव्हा येईल, पण हा विचार जर संपला तर मला असं वाटतं की क्षणाक्षणाने आणि कणाकणाने भारत कमी कमी होत जाईल. आम्ही नुसतं सांगत राहू की अफगाणिस्तान सुद्धा आमचा होता आणि मंगोलिया आपल्या इकडे इंडोनेशियामध्ये सुद्धा आजही रामायण महाभारतावरती चालतं. थायलंड सारख्या ठिकाणी त्या बँकॉकच्या एअरपोर्टवरती आणि ते याचं दृश्य निर्माण केलेलं आहे. तर असं आपण सांगत राहू. मला असं वाटतं की अशी परिस्थिती येऊ शकते. त्यामुळे हा नवीन पिढीमध्ये आपण जे गमावलेलं आहे त्याचं स्मरण करत राहण्याची आवश्यकता राहील, तरच प्राप्त करण्याच्या दिशेने एक भाव जागृत राहू शकेल. आणि त्यामुळे हा विचार सोडून चालणार नाही. आणि हा जो मनामध्ये भाव येतोय की काय होईल, आणखीन एक नवीन संकट वाढवेल, तर केव्हा तरी जर आपण इतिहासामध्ये बघितलं तर या भारताच्या 3/4 भागावरती औरंगजेबाचं साम्राज्य केव्हा तरी राहिलेलं आहे. ते आपण परत ते गेले आणि पुन्हा एकदा या देशातले मूळ विचाराचे लोक ते प्राप्त केलेले आहे. ते ही संघर्ष होत राहील. संघर्षामध्ये प्राप्त करण्याच्या भावनेने उभं राहणं हा समाजाचा पुरुषार्थ जागृत ठेवणं याची आवश्यकता राहील. त्याचं व्यावहारिक स्वरूप केव्हा येईल की नाही, नजीकच्या काळामध्ये आहे की त्याला आणखीन काही वर्ष लागतील, याच्याबद्दल आज काही म्हणणं शक्य नाही. पण या दिशेने वाटचाल मात्र आपण हा विचार जिवंत ठेवण्याची आवश्यकता आहे. म्हणून संघ त्या दिशेने हा भाव मनामध्ये ठेवायचा प्रयत्न करू. प्रश्न असा आलेला आहे, संघाचा हिंदू संस्कृती हा विचार नक्की बरोबर असला तरी सर्वसमावेशक हा समाजाला वाटणारा भारतीय शब्द वापरला तर अधिक उपयुक्त व सर्व राजकीय विरोधाला छेदणारा ठरणार नाही का? त्या शब्दासंबंधी काही आपल्या मनामध्ये काही वेगळा भाव असायचं कारण नाही. त्यामुळे हिंदू शब्दाच्या ऐवजी भारतीय शब्द वापर. प्रश्न मनामध्ये असा येतो की भारतीय शब्द वापरून हा प्रश्न संपेल का? सर्वसमावेशकतेच्या अपेक्षेपोटी आम्ही आमचं काही सोडून तर गमावून तर बसणार नाही याचाही विचार केला पाहिजे. आणि ज्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये हा विचार येतो त्यांनी भारतीय शब्द ज्यांनी वापरला त्या सर्वसमावेशकतेच्या कल्पनेमध्ये ते बसले की नाही याचाही विचार केला पाहिजे. आणि म्हणून इतिहास हा सांगतो की म्हणजे मनामध्ये प्रश्न असताना कदाचित ज्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे त्यांच्या मनामध्ये असा असेल की भारतीय शब्द वापरला तर अहिंदू लोक जवळ येतील.
असा आहे का भाव माहित नाही मला, म्हणजे ज्यांनी विचारला त्यांनी सांगावं. असा भाव नाहीये. हा हा. ठीक 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 ठीक. म्हणजे त्या म्हणून म्हटलं की त्या शब्दाबद्दल आपली कल्पना काही वेगळी असण्याचं काही कारण नाही. परंतु हिंदू म्हटल्यानंतर आपण काही अनेक प्राचीन गोष्टी आपण सहजपणाने जोडले जातो आहोत. ती कल्पना भारतीय शब्दामध्ये पूर्ण रूपाने प्रकट होत नाही. पूर्ण रूपाने प्रकट होत नाही. आणि कोणी म्हणेल की हिंदू शब्द तरी केव्हा आला, जेव्हा कधी आला असेल तेव्हा आला, तेव्हापासून तो आजपर्यंत आहे. आणि म्हणून स्वामीजींच्या किंवा अनेक महापुरुषांच्या बोलण्यामध्ये हा जो भाव नेहमी नेहमी आलेला आहे की हिंदू हा शब्द आमच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना निर्माण करतो. आणि ती अहंकाराची नाही आहे, तर ती आत्मविश्वासाची आहे. ती दुसऱ्याबद्दल कोणाबद्दल उपेक्षेची नाही आहे, तर स्वतःच्या योग्य परिचय करून देणारा तो शब्द प्रयोग आहे. ठीक आहे की भारतीय शब्द वापरल्यामुळे संघावरती टीका टिप्पणी करणारे कमी होतील, कदाचित होती की माहित नाही. आणि ज्यांना आपण विरोधक समजतो आज, म्हणजे गमतीदार उदाहरण आहे समाज जीवनामध्ये. तुम्हाला 2 उदाहरणं फक्त सांगतो. अटल बिहारी वाजपेयींच्या पंतप्रधान पदत्वाच्या कालखंडामध्ये एक मंत्रिमंडळ होतं आणि त्या मंत्रिमंडळामध्ये शिक्षण विषयामध्ये एकदा देशातल्या सगळ्या विद्यालयांमध्ये सरस्वतीची प्रार्थना झाली पाहिजे अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवला गेला. तर विरोध करणारे होते बंगालचे शिक्षण मंत्री. बंगालचे शिक्षण नाही, हे नाही होणार. आता बंगालचे शिक्षण मंत्री होते, साम्यवादी पक्षाचं सरकार होतं. पण त्याच देशामध्ये कुठेही नाही, फक्त बंगाल प्रांत असा आहे की जिथे वर्षातून एकदा सरस्वती पूजनाची सुट्टी असते शाळांना. एकच प्रांत आहे. बाकी आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्रात सुद्धा सरस्वती पूजनाची सुट्टी नाहीये, पण बंगालमध्ये हा सरस्वती पूजनाचा तिथे शाळेला सुट्टी असते, सार्वजनिक समारोह केले जातात. आणि मग जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही तिथे तर करता, पण त्याच्याकडे उत्तर नव्हतं. उत्तर आपल्याला माहिती आहे की सरस्वती पूजा जर बंगालमध्ये बंद केली तर कम्युनिस्टांची मतं खूप कमी होतील. प्रश्न असा आहे की तुम्ही काय कोणत्या आधारावरती एखाद्या गोष्टीला विरोध करता किंवा एक गोष्ट स्वीकारता. उद्या जर भारतीय शब्द वापरला तर त्याच्यासाठी विरोध करायला आणखी उभे राहतील. नाही, हा पण सर्वसमावेशक नाही, मानवजातीचा विचार केला पाहिजे. तर मानवजातीचा विचार केला पाहिजे हे हिंदू समाजाला किंवा भारताला कोणी अन्य सांगण्याची गरज नाही. त्यामुळे मला असं वाटतं की सर्वसमावेशकता ही शक्तीच्या बळावरती होते, विचारांच्या बळावरती होत असते. शब्द फार अडचणीचे नसतात. मूळ भावना आहे की हा विचार आम्हाला स्वीकार्य आहे का, आपलं समाज जीवन आम्हाला स्वीकार्य आहे का, असा प्रश्न आहे. आणि आज मी असं सांगू शकतो की देशातले जे हिंदू शब्दाला विरोध करणारे आहेत ते खूप अर्थाने स्वतःचं हिंदुत्व प्रगट करण्याकरताच मागे लागले असतात. ते कर्मकांडांच्या रूपाने असेल किंवा मतांसाठी असेल, काही कारणासाठी असू शकतील. पण हे देशभरामध्ये कोणीही हिंदू म्हणून जे करायला पाहिजे त्याच्या विरोधी नाही. हिंदू शब्द बोलायला थोडासा संकोच वाटतोय. मला असं वाटतं की शब्द बदलून केवळ होईल असं नाही, परंतु विचार करता येणार नाही असं मी काही म्हणणार नाही. केव्हा तरी येते विचार. जो म्हणल्यामुळे जातीयता सुद्धा शिक्का असतो. जातीयवाद जरा शिक्का असतो. हिंदू शब्दाचे म्हणले बरोबर आहे, पण त्याच्यामुळे बाकीच्या लोकांना जे स्वतः हिंदू आहेत पण कट्टर देत असतो सुद्धा आपण वापरू नये.
पण जातीयवादाचा निष्कारण शिक्का बसतो आणि त्याच्यामध्ये एक भेदाभेद केला जातो. ह्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? आज हे एक फार योजनापूर्वक एक स्थापित करण्याचा प्रयत्न चालू आहे की हिंदू म्हणजे कोण, तर हिंदू म्हणजे ब्राह्मण, आणि म्हणून ते जातीचा प्रश्न निर्माण होतो. जे याला विरोध करतात ते त्यांचा व्यवहार इतका संकुचिततेचा असतो. जे विरोध करणारे आहेत त्यांचं जर आपण जीवन बघितलं आणि विशेषतः राजकीय क्षेत्रातले, सामाजिक क्षेत्रातले लोक हिंदू शब्दाला किंवा याला विरोध करणारे कमी असतात, राजनैतिक क्षेत्रातले लोक जास्त आहेत. आणि जे हिंदू शब्दाला विरोध करतात ते जातीचं राजकारण करतात. मतं कुठून मिळतील, आणि जात केवळ नाही, जात उपजात, आणखी उपजात असेल तर ती, त्याचा विचार केला जातो. उलट संघाने जेव्हा हिंदू शब्दाचा प्रयोग केला त्यावेळेला लोक काही म्हणत, पण संघाने या जातीच्या संकुचित भावनेच्या वर आपण विचार केला पाहिजे अशा प्रकारचा भाव संघाच्या संस्थांमध्ये निर्माण केला. समाजामध्ये तो निर्माण व्हावा अशी अपेक्षा आहे. कारण या सर्व जाती जमातींना जोडणारी जर काही गोष्ट असेल तर ती हिंदूची गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हिंदू म्हटल्यानंतर जात आणि त्या विषयावरती आक्षेप घेणं आणि व्यावहारिक जीवनामध्ये जातीच्या पलीकडे विचार न करणं असं जे एक दुटप्पी एक व्यवहार दिसतो ते विरोध करत आहेत. मला असं वाटतं की त्यांच्या विरोधाची फार चिंता करायचं कारण नाही. आणि हिंदू हा या देशाला अधिकाधिक व्यापक सर्व समाजाला, सर्व जाती संप्रदायांना, सर्व भाषाभाषिकांना जोडणारा जर आज काही शब्द असेल तर तो हिंदू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावरती दृढपणाने हिंदू समाजाने उभं राहिलं पाहिजे. या शब्दांना विरोध करणारे अहिंदू फार थोडे आहेत, हे तितकंच खरं आहे. की विरोध करणारे कोण आहेत, तर जे अहिंदू आहेत ते काही म्हणत नाही की तुम्ही हिंदू शब्द सोडा म्हणून, पण हिंदू समाजामध्ये काही लोक, आणि ते निघा म्हटल्याप्रमाणे केवळ एक राजनैतिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून असा विचार मांडला जातो. मला असं वाटतं की हे एक फार योजनाबद्ध पद्धतीने हिंदू म्हणजे अमुक एक जात असं लोकांनी प्रसारित केलेलं आहे. वास्तव तसं नाही आहे. वास्तव तसं नाही. जे आपण जातीचा विचार, हिंदू म्हणजे जात विचार केला तर सर्व जातींच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला शेवटी अल्टिमेटली आपण हिंदू कल्पनेपर्यंत